नमस्कार, पूर्वा किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय वेगळ्या प्रकारची भेंडीची भाजी बनवणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीनच आहात तर प्लीज सबस्क्राइब करा। इथे मी पाव किलो भेंड्या स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या कापून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे पूर्ण भेंड्या मी कापून घेते आहे। मध्ये चीर करून चेक करून घ्यायचे आहे, कीड वगैरे असेल तर। पूर्ण भेंड्या कापून झालेल्या आहे। आता 2 पळ्या तेल टाकूया आणि आपली भेंडी त्यामध्ये टाकूया। चांगली होऊ द्यायची आहे। थोडेसे मीठ टाकायचे आहे। हलवून घेऊया। अर्धा वाटी दही घेतलेला आहे मी, घरचं दही आहे। दही आंबट नको आहे, फ्रेशच दही घ्यायचं आहे। अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। पाव चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे। चांगलं मिक्स करून घेऊ। भेंड्या पण आपल्या चांगल्या झालेल्या आहेत, आता काढून घेऊ। ही भाजी खूपच छान लागते। त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 कांदा कापून टाकलेला आहे। आले लसूण पेस्ट टाकलेली आहे 1 चमचा। 1 मिरची कापून घेतली ती पण त्यात टाकते। 1 टोमॅटो कापलेला आहे तो पण घालते आहे। आता मीठ टाकूया। आधी पण आपण मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंसं टाकूया। चांगलं हलवून घेऊ। अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे, पाव चमचा हळद। चांगलं हलवून घेऊया। गॅस बंद करून घ्यायचा आहे। पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला दही त्यामध्ये ओतायचं आहे। गरम गरम याच्यामध्ये आपण जर दही ओतलं तर ते फाटू शकते। असं पूर्णपणे हलवत राहायचं आहे। फुल गॅसवरच पूर्ण हलवायचं आहे। चांगलं शिजल्यावरच दही फाटणार नाही। हे बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण त्यामध्ये भेंड्या टाकूया। तेव्हा किती छान अशी भेंडी दिसते आहे। आता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही भाजी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।